नमस्कार बालदोस्तांनो, या व्हिडिओमध्ये आपण क्रीपर्सची नावे पाहणार आहोत। टाइप्स ऑफ क्रीपर्स म्हणजेच काय, वेल वर्गीय वनस्पती। या क्रीपर्स मध्ये बघा बरं, या ठिकाणी काय दिलं आहे, स्ट्रॉबेरी, त्यानंतर बीन प्लांट म्हणजे आपण शेंगा वगैरे असतात बघा अशी वेल, त्यानंतर बिटरगार्ड प्लांट म्हणजे कारलीची वेल, त्यानंतर आहे वॉटरमेलन, वॉटरमेलन प्लांट म्हणजेच काय रे, टरबूजाची वेल, आणि त्यानंतर आहे पंपकिन प्लांट म्हणजेच काय, आपण त्याला भोपळा म्हणतो, काही ठिकाणी देवडांगर बोलतात, बरोबर ना, तुम्ही डांगर पण बोलता। हे सगळी काय आहेत, वेलवर्गीय वनस्पती आहेत। वेलवर्गीय वनस्पती म्हणजे काय, यांचे जे खोड असतं ना, हे खोड हे असते ना, हे खोड खूप लवचिक असतं, स्ट्रॉंग असं मजबूत असं खोड नसतं, त्यामुळे ते आधार घेऊ शकत नाही किंवा स्वतःचं वजन सांभाळू शकत नाही, बरोबर ना, कारण त्यांचं हे लवचिक असतं, त्यामुळे ते जमिनीवर असे पसरत जातात किंवा एखाद्या वस्तूचा आधार घेऊन त्यावर ते वरती चढतात। बघा अशी समजा ही काठी आहे आणि या काठीवर मग ही वेल अशी चढत असते, बरोबर ना, काठीचा आधार घेऊन ती चढत असते, याला म्हणतो आपण वेलवर्गीय वनस्पती। यामध्ये बघा मला आता कोणकोणत्या वनस्पती आहेत मुलांनो, आता हे बघा स्ट्रॉबेरी आहे, तुम्ही पाहिले का ही स्ट्रॉबेरी, ठीक आहे, स्ट्रॉबेरी आहे, दिसते ही फळ, हे काय आहे, स्ट्रॉबेरी आहे, दिसते ना, जमिनीवर असते स्ट्रॉबेरी। ही स्ट्रॉबेरीची काय आहेत, फळे आहेत, हे काय आहे, फळे, आणि हे पान आहे। तर हे काय बघा, या ठिकाणी हे खोड जे आहे ना, हे काय रे, लवचिक आहे, बरोबर ना, मोठे मजबूत आहे का नाही, म्हणून ते असं पसरतं, म्हणून याला स्ट्रॉबेरी आपण, हे काय आहे मग क्रीपर्स, एक वेल आहे स्ट्रॉबेरीवर। त्यानंतर हे बीन प्लांट आहे, बरोबर, त्यानंतर हे बिटरगार्ड म्हणजे काय आहे, कारले, बघा हे काय आहे, कारले बघू शकतो, बरोबर, हे काय आहे, कारलीची वेल आहे, हे खोड मजबूत आहे का बघा बरं, ही वेली आहे, त्यामुळे ती तिचं वजन सांभाळू शकत, त्यामुळे ती आधार घेऊन वर चढत असते। त्यानंतर आता या ठिकाणी आपली टरबूजाची वेल आहे, बरोबर ना, हे टरबूज आहे, बरोबर, ही तुम्हाला या ठिकाणी वेल दिसते का, टरबूजाची दिसते का ही वेल, हा, ही वेल एवढं वजन सांभाळू शकेल का टरबूजाचं, नाही, म्हणून ती काय जमिनीवरती पसरते, म्हणूनच आपण हिला काय वेलवर्गीय मध्ये हे टरबूज सुद्धा येत असतं। त्यानंतरचं कोणतं आहे प्लांट आपलं, पंपकिन प्लांट म्हणजेच काय, भोपळा, बरोबर ना, भोपळा किती मोठा आहे हा बघा बरं, किती मोठा आहे, बरोबर ना, आणि याची वेली कशी आहे, लवचिक आहे, बरोबर ना, का मोठी आहे अशी नाही, लवचिक आहे, म्हणून ही लवचिक वेली असल्यामुळे ते वजन सांभाळू शकते का नाही, म्हणून ह्या वेली जमिनीवरती पसरतात किंवा एखाद्या वस्तूचा आधार घेऊन वर जातात, त्याला आपण काय म्हणत असतो, क्रीपर्स म्हणत असतो, काय म्हणत असतो, हे बघा भोपळा दिसते, ही वेली बघा, बरोबर ना, अशा पद्धतीने आपण हे आज क्रीपर्स पाहिले, म्हणजेच काय वेलवर्गीय वनस्पती पाहिले। त्यामध्ये कोणकोणतं रे, स्ट्रॉबेरी, बरोबर ना, त्यानंतर बीन प्लांट म्हणजे हे शेंगा लागणार जे असतात ना ते, आणि नंतर बिटरगार्ड प्लांट म्हणजेच काय, कारलीची वेल,
त्यानंतर आहे वॉटरमेलन प्लांट म्हणजे टरबूजाची वेल. त्यानंतर आहे पंपकिन प्लांट म्हणजे काय भोपळ्याची वेल. असे हे किती आहे हे सगळे काय आहेत क्रीपर्स आहेत म्हणजे काय वेली आहे बरोबर ना. वेली अशा उंच होतात का मजबूत नाही ना. हा म्हणजे तुम्हाला आता 5 वेळा लिहायचे तुमच्या वहीमध्ये बरोबर आणि नंतर वाचायचं आहे. असेच वेगवेगळे छोटे छोटे आपल्याला व्हिडिओ पाहायचे आणि त्यांची इंग्रजीमध्ये नाव काय आहे बरोबर ना ते पाहायचे. आणि तुम्हाला जर पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.